नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्वातंत्र्य दिनी महिला बचत गटातील उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने स्तुत्य उपक्रम ग्रामीण भागातील महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण राज्य सरकारने सुरू केले आहे। बचत गट हा एक सामाजिक आर्थिक उपक्रम आहे। ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत असल्याने या रचनेला स्वयंसहाय्यक गट असेही संबोधले जाते। गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते। उदाहरणार्थ जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इत्यादी बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्रित येणारा गट होय। त्याचाच एक भाग म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावातील उपासना नामक महिला बचत गटातील महिलांनी स्वातंत्र्य दिनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ उदाहरणार्थ बेसन लाडू, चकल्या, चिवडा, शेव आदींसह विविध चविष्ट अशा खाद्यपदार्थांची मागणीनुसार विक्री करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना या बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकेल व महिलांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्यास वाव मिळेल। काल दिनांक 14 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय पाथरी येथे प्रारंभिक स्वरूपात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्व बैठकीचे आयोजन केले होते। दरम्यान बचत गटातील महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांना खाऊ स्वरूपात वाटप करण्याच्या उद्देशातून खरेदी केले व त्यांचे वितरण आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी करण्याचा मानस मुख्याध्यापक बंडगर यांनी सांगितला। तसेच उपासना या महिला बचत गटातील महिलांनी देखील इतर सणासुदीला खाद्यपदार्थाच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील असे पाथरी येथील ग्रामस्थांना आवाहन केले। माझे नाव सारिका सोमनाथ बंडगर, उपासना गटात अध्यक्ष आहे। गटाची स्थापना 17/5/2017 ला झाली। किती तुमच्या महिला बचत गटामध्ये महिला आहेत? 10 आहेत। 10 आहेत। एका गटात 10 आहेत। आणि काय काय बनवले तुम्ही? काय सांगा? चकल्या आणि बेसन लाडू बनवले। ठीक आहे। तात्पुरतं बनवले दाखवण्यासाठी आणि हे वितरण तुम्ही केलेलं आहे? हां। ठीक आहे। मग उद्या आज तुम्ही या ठिकाणी प्रारंभिक स्वरूपामध्ये हे आता गावकऱ्यांच्या समेत वाटलेलं आहे। उद्या देखील असं काय असणार आहे? उद्या जर कोण म्हणलं तर बनवायला हां, म्हणजे तुम्ही हे बनवून विकताय देखील? यावेळी पाथरी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षक शिक्षिका, पाथरी आरोग्य उपकेंद्र येथील कार्यरत कर्मचारी वृंद, उपासना महिला बचत गटातील महिला बचत गट अध्यक्षा सारिका बंडगर, सचिव सुवर्णा गावडे, पुष्पा मसलखांब, लक्ष्मी वाघमोडे, भाग्यश्री वाघमोडे, अंकिता चव्हाण, शोभा वाघमोडे, लतिका कांबळे, शीला सुतार, उमा महाडिक यांच्या समेत पाथरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।